This call is now being recorded. 25. Join होते ना आपको? Yes. Good morning everyone. श्री विजय सिंह यादव कॉलेज पेठ वडगाव आयोजित ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम ऑफ BSc 1 2020-21 हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम ऑर्गनाइज करणारे दोन समित्या ज्यामध्ये स्टुडंट टीचर पॅरेंट असोसिएशन आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल म्हणजेच IQAC या दोन समित्यांच्या मार्फत आज आपण ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम आयोजित करत आहोत। या ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम साठी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। या ऑनलाइन इंडक्शन प्रोग्रामच्या संबंधी आपणा सर्वांना काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे। जसं की आपलं महाविद्यालय आपण ज्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे BSc 1 ला प्रथम वर्षासाठी आपण ज्यावेळेला एखाद्या महाविद्यालयामध्ये नवीन महाविद्यालयामध्ये आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला हा प्रवेश करत असताना आपल्याला महाविद्यालयाच्या बद्दलचे शैक्षणिक जे काही वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्य किंवा जे घटक आहेत हे घटक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। कॉलेजची शिस्त कॉलेजचे असणारे जे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभरातले असणारे कार्यक्रम असतील या सर्व गोष्टींच्या बद्दल त्याचबरोबर शिक्षक वृंद जो आहे यांच्याबद्दल सुद्धा जी माहिती आहे ही माहिती अवेलेबल आपल्याला व्हावी या धोरणानं आपण प्रत्येक वर्षीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण प्रथम वर्षाच्या मुलांसाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंडक्शन प्रोग्राम आयोजित करत आहोत। त्या धोरणाने आपण 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जे कोरोना पॅन्डेमिक मुळे अफेक्ट झालं आणि आपण नाईलाजाने आपल्याला ऑनलाइन टीचिंग आणि लर्निंग या सोर्स कडे आपल्याला जावं लागलं। त्यामुळे आपण या ऑनलाइन टीचिंग आणि लर्निंग सोर्सचा मॅक्झिमम वापर किंवा याचा जो फायदा आहे हा फायदा आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्या धोरणातून आपण हा कार्यक्रम जो ऑनलाइन पद्धतीने आपण गुगल मीट या ऑनलाइन मोडवर आपण हा कार्यक्रम घेत आहोत। आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर M.A. पाटील सरांना विनंती करतो। गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार। श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव अंतर्गत विद्यार्थी शिक्षक पालक समिती आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमानात आयोजित इंडक्शन प्रोग्राम 2020-21 मध्ये BSc भाग 1 मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। मित्रहो, इंडक्शन प्रोग्राम हा शब्द अनेकांनी प्रथमतः ऐकला असेल। हा इंडक्शन प्रोग्राम घेण्याची काय आवश्यकता आहे किंवा इंडक्शन प्रोग्राम कशाला म्हणायचं याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। की आपणाला माहितच आहे आपण या शैक्षणिक प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार करून पुढे आलेला आहात आणि उच्च शिक्षणासाठी तुम्ही या महाविद्यालयाची निवड केलेली आहे। परंतु जसं आपण
कुठंतरी एखाद्या मित्राच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी आपण बसतो. बसल्यानंतर आपल्या मनामध्ये एक चलबिचल असते, म्हणजे एक आपण नवीन असतो, बुजल्यासारखं असतो, आपल्याला माहिती नसतंय, त्यामुळे आपण त्या ठिकाणी फॅमिलियर होत नाही. पण ज्या वेळेस तो मित्र असं सांगायला लागतो की घरातील लोकांचा परिचय करून देतो, त्या घराचा परिचय करून देतो किंवा त्याच्या स्वतःचा परिचय करून देतो, तर आपण हळूहळू काय होतो की त्या घराशी, त्या मित्राशी फॅमिलियर व्हायला लागतो. आणि मग आपली जी भीती आहे ती थोडीशी हळूच पाठीमागे पडते. अगदी त्याच भूमिकेतून की इंडक्शन प्रोग्राम म्हणजे तुम्हाला प्रेरित करणं, तुम्हाला माहिती देणं, तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला या महाविद्यालयाबद्दलची इत्यंभूत माहिती व्हावी, महाविद्यालयातला सर्व घटक तुम्हाला ओळखता यावा, महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी तुम्हाला ओळखावं, या भूमिकेतून आपण प्रत्येक वर्षी आणि तुमचं जे बुजरेपण आहे ते बुजरेपण संपावं या भूमिकेतून आपण इंडक्शन प्रोग्राम घेत असतो. आणि विशेषतः तो प्रथम वर्षाच्या मुलांच्यासाठी घेतो. याचं कारण की तुम्ही आमच्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन असतो आणि हा नवीनपणा जो आहे हा नवीनपणा दूर व्हावा, आपल्यामध्ये सलगी वाढावी, या भूमिकेतून ओळख हवी आपली आणि त्या ओळखीमध्येच तुम्हाला काही प्रेरणा देता येईल या भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन आपण प्रत्येक वर्षी करत असतो. आत्ताच भंडारे सरांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली की ऑफलाईन पद्धतीने होत असतो. पण थोडासा म्हणजे काळ जो आहे तो काळ थोडासा बदललेला आहे, विचित्र आहे असं आपल्यासाठी म्हणता येईल की आपण एकमेकांना समोरासमोर भेटू शकत नाही आज अखेर सुद्धा. आणि या गोष्टीचा फटका आपल्याला बसलेलाच आहे. आपण ऑनलाईन टीचिंग स्वीकारलेलं आहे आणि मग हा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा आपल्याला या पॅन्डेमिकमुळं ऑनलाईन घ्यायला लागतोय. लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि आपण समोरासमोर येऊन आपले परिचय होईल अशी एक आशा व्यक्त करतो मी मित्रांनो. मी तुमचं BSc भाग 1 मधील सर्व विद्यार्थींचं अभिनंदन करतो. अभिनंदन याच्यासाठी की जो आपला शैक्षणिक प्रवास आहे या शैक्षणिक प्रवासामधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की 10वी 12वी या 2 वर्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये, शैक्षणिक प्रवासामध्ये. आणि असा 12वीचा टप्पा तुम्ही या ठिकाणी पार केलेला आहात, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आणि परत स्वागत तुमच्या सर्वांचं याच्यासाठी करतो की तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी श्री विजयसिंह यादव महाविद्यालयावरती विश्वास दाखवलेला आहे, तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि ही आमच्यासाठी नक्कीच बाब गौरवास्पद आहे. आणि म्हणून तुमचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो. सोबतच या गोष्टीचीही आपणाला जाणीव व्हावी की आपण खूप भाग्यवान आहात किंवा नशीबवान आहात असं मी आपणाला म्हणेल. याचं कारण असं की मुळातच आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्मलेलो आहात आणि पश्चिम महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाच्या आणि सधन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण राहत आहात. म्हणजे कदाचित आपण कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामधून येत असाल तर हे जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत सधन म्हणून ओळखले जातात, म्हणून आपण नशीबवान तर आहातच. सोबत या ठिकाणी अत्यंत प्रगत या ठिकाणी आपल्याला तो शाहू महाराजांचा वारसा या अर्थानं सुद्धा आपण नशीबवान या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे मित्रांनो तुम्ही आणखीनही नशीबवान भाग्यवान आहात. त्याचं कारण असं की आपण जाणतो की उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून याची माहिती घेतल्यानंतर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण 20% अधिकचं नाहीये. आणि 20% म्हणजे काय तर 100 मधून फक्त 20 विद्यार्थी उच्च शिक्षण म्हणजे काय तर 12वीच्या नंतरचं जे काही शिक्षण असेल डिग्रीचं त्याच्यासाठी प्रवेश घेतात. आणि आपण म्हणजे ह्या शिक्षणाच्या प्रवासामधील जी शर्यत आहे या शर्यतीमध्ये 80 व्यक्तींना पाठीमागं सोडून तुम्ही लोक पुढे आलेला आहात. आणि या अर्थानं तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करेन मित्रांनो. आता या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे की आपण महाविद्यालय निवडलं, शैक्षणिक प्रवास आपला सुरू आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय करायचंय. प्रत्येकाने काही ना काही स्वप्न घेऊन या ठिकाणी आलंय. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे,
तुम्ही काय करणार आहात, या पद्धतीनं तुमच्याकडे काही आयडिया आहेत आणि नक्कीच त्या ज्या आयडिया आहेत त्या आयडियांना खत पाणी घालून त्यांना पुढे नेऊन त्यांना सत्यात उतरवण्याचं जे काम आहे ते काम या ठिकाणी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामधील सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी हे तुमच्यासाठी राबत असतात, तुमच्यासाठी झटत असतात. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की आपण सर्वजण की या ठिकाणी तुमचे पालक हे तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी त्यांचं जीवन अर्पण करत असतात. की त्यांची एकच चिंता असते की तुमचं जे भविष्य आहे ते तुमचं भविष्य हे चांगलं असायला पाहिजे, उज्ज्वल असायला पाहिजे. या ठिकाणी तेच भूमिका या ठिकाणी महाविद्यालयाची आणि महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व घटकांची असते. फरक एवढाच आहे की ते तुमचे पालक आहेत आणि आम्ही शिक्षक आहोत. कदाचित या कामासाठी आम्हाला पगार मिळतो नक्कीच, पण ते काम आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करतो. म्हणजे दोघांचाही उद्देश एकच आहे की तुमचं म्हणजे भलं व्हावं, तुमच्या विचारांना खतपाणी मिळावं आणि तुमचे जे विचार आहेत ते विचार पूर्णत्वास यावे, आणि हे काम या ठिकाणी आपण करत असतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की मानव निर्माण होतो पण माणुसकी त्याच्यामध्ये घालायला लागते, मानवता त्याच्यामध्ये घालायला लागते. तुम्ही एक सजीव आहात पण त्याच्यामध्ये तुमच्या वर्तनामध्ये चांगुलपणा आणणं आणि तुम्हाला एक चांगला नागरिक बनवणं, तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवणं, हे काम सर्वस्वी शिक्षणाचं आहे. ते शिक्षण अगदी तुमच्या घरापासून सुरू होतं हे आम्ही मान्यच करतो, पण ते घरापासून सुरू होऊन महाविद्यालयापर्यंत येतं मित्रांनो. आणि ही जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये आमचं महाविद्यालय नक्कीच तुमची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करेल ही मी या ठिकाणी अशी खात्री देतो. दुसरी गोष्ट अशी की आपण पाहतो की स्पर्धेचं जग आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे. अगदी ती स्पर्धा नर्सरीपासून आहे. नर्सरीमध्ये कोणत्या नर्सरी शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा इथपासून ती स्पर्धा सुरू होते. अगदी काही नर्सरी शाळेमध्ये तरी प्रवेश घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ओळखी पण असायला लागतात. ओळखीशिवाय प्रवेश होत नाही, काही ठिकाणी पैशाशिवाय प्रवेश होत नाही, एवढी स्पर्धा आहे. ही स्पर्धा पुढे शाळा निवडताना सुद्धा कोणती शाळा निवडायची, कोणत्या शाळेमध्ये आपल्याला जायचंय, कोणती शाळा चांगली आहे हे आपण सर्वजण जाणताच आहात. आणि मग अशाच पद्धतीने ही स्पर्धा पुढे कॉलेज पर्यंत सुद्धा येते. मला कोणत्या कॉलेजला जायचंय, तिथं कोणते कोणते विषय आहेत, तिथं कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत, तिथं कसे शिक्षक आहेत, ते कसं शिकवतात, तिथून प्लेसमेंट होतात का, ते आमच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी काय करतात का, या सर्व गोष्टींची तपासणी कदाचित तुम्ही केली असेल किंवा तुमच्या पालकांना केलेली असेल. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जाता नक्कीच त्या ठिकाणी जाताना विचार करता. आणि ही सर्व स्पर्धा आहे मित्रांनो, नर्सरी पासून अगदी कॉलेजपर्यंत स्पर्धाच आहे. आणि स्पर्धेचा शेवट कुठं होतो आणखी तर नोकरीपर्यंत. नोकरीमध्ये तरी प्रचंड मोठी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्व जाणतोच आहोत, या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या तुमच्या अभ्यासासोबतच इतर सर्व कलागुणांना घेऊन म्हणजे जायला पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये यशस्वी होणार आहात. आणि या सर्वांच्या मध्ये बघा, नोकरीपर्यंत मी नेलं, नोकरीपर्यंतच बोललो, पण या सर्व गोष्टींच्या मध्ये मानव निर्माण करणं आणि मानवाची स्पर्धा लावणं, मानवतेची स्पर्धा लावणं आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पुढे असणं हे काम अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही गरज आहे देशाची. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पदवी तर घ्यालच, त्या पदवी बरोबर तुमच्यामध्ये मानवता रुजली पाहिजे, मानवता आली पाहिजे. आणि ही मानवता घालण्याचं काम, मानवता रुजवण्याचं काम, तुम्हाला माणूस बनवण्याचं काम या ठिकाणी महाविद्यालयामधून किंवा या शिक्षण प्रणालीमधून होत असतं मित्रांनो. आणि तेच काम या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही झटतो आहोत. आणि प्रत्येक या ठिकाणी महाविद्यालयातला प्रत्येक घटक यासाठी कार्यरत आहे माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मग मला इथं परत एकदा या ठिकाणी असं नमूद करायचंय की तुमच्या आयुष्य जगण्यासाठी आता तुम्हाला नोकरी लागेल, तुम्ही यशस्वी व्हाल, तुम्ही उद्योग कराल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाल, नो डाऊट तुम्ही यशस्वी होणार. पण तुमच्यामध्ये मानवता भरण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला जगण्यासाठी, आयुष्यभर जगण्यासाठी जी काही शिदोरी लागते ती शिदोरी या ठिकाणी तुम्ही घ्यावी आणि या ठिकाणी ती उपलब्ध आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. मित्रांनो, महाविद्यालयाच्या बाबतीत आपल्या बोलायचं झालं तर या ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना आपल्या 1999ची आहे. 1999ची स्थापना आहे आणि या ठिकाणचा प्रत्येक घटक हा अत्यंत सक्षम आहे. याबद्दल
सायन्स विभागातून माननीय DB पाटील सर, जगताप सर आपल्याला कल्पना देतीलच, परंतु तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला आपल्या महाविद्यालयामध्ये आणखीन म्हणजे कला शाखा आणि विज्ञान शाखा आहे याही गोष्टीची जाणीव असायला हवी. आपल्याकडं तीनही शाखा आहेत. जसे की तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश केला तसाच कला शाखा आणि वाणिज्य शाखा ही सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. आणि या ठिकाणी कला शाखेचे 8 विभाग कार्यरत आहेत, विज्ञान शाखेचे 7 विभाग आणि वाणिज्य शाखा अशा 3 स्वतंत्र म्हणजे शाखा या ठिकाणी महाविद्यालयामध्ये कार्यरत असल्याच्या दिसतात. आणि मित्रांनो, अभ्यासाच्या सोबत या ठिकाणी तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महाविद्यालयामध्ये माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या 52 समित्या कार्यरत आहेत. तुमच्यामधील म्हणजे कोणतीही कला असेल, कोणाला वाचनाचा, कोणाला बोलण्याचा, कोणाला लिहिण्याचा, कोणाला नकला करण्याचा, कोणाला खेळ खेळण्याचा जो काही छंद असेल त्या छंदाला जोपासण्याचं काम आणि त्याला प्रेरित करण्याचं काम या ठिकाणी या विविध समित्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. शिक्षकांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जवळपास 80% अधिकचा या ठिकाणचा शिक्षक वर्ग हा PhD धारक आहे, उच्च विद्याविभूषित या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. ही गोष्ट आपल्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर किंवा काही लोकांना आतापर्यंत ज्ञात असेलच. तर अशा पद्धतीनं अत्यंत संपन्न असा वैचारिक वारसा आणि शैक्षणिक वारसा असणाऱ्या या महाविद्यालयामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी तुमचं पुनश्च एकदा या महाविद्यालयामध्ये, या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वागत करतो आणि या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण अथांग डुंबा आणि आयुष्यभरासाठी जी लागणारी शिदोरी आहे ती शिदोरी घ्या असं आवाहन करतो. आणि या ठिकाणी मी माझं जे प्रास्ताविक आहे ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या बद्दलचे जे काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये व्यक्त केलेली आहेत. यानंतर मी आपल्या सायन्स विभागातील गणित विभागाचे DB पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. DB पाटील सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. ऐकू येतं का? यस सर, येतंय. दिसतो ना? हो हो सर. व्हिडिओ आणि ऑडिओ व्यवस्थित आहे का? एक मिनिट सर. यस सर, दिसतंय सर. ओके ओके, यू कॅन स्टार्ट. ओके सर. गुड मॉर्निंग ऑल. श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर मोहम्मद पटेल सर, नॅकचे कोऑर्डिनेटर डॉक्टर चंद्रकांत माने, आजचे अँकर डॉक्टर दिनेश, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी मित्र हो. विद्यार्थी मित्र हो, महाविद्यालय आयोजित इंडक्शन प्रोग्राम मध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहित नाही पण महाविद्यालयाची स्थापना ही 1999 ला झाली आणि त्यामध्ये सायन्स विभाग हा 2001 ला सुरू झाला. महाविद्यालयामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्वच बाबतीत महाविद्यालयाची कामगिरी चमकदार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रत्येक वर्षी आमच्या महाविद्यालयातील कोणत्या ना कोणत्या विषयाचा विद्यार्थी हा चमकलेलाच आहे. आपल्याकडं BSc साठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झू, कॉम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी या विषयातून तुम्हाला ग्रॅज्युएट होण्याची संधी आहे.
सध्या तुम्ही BSc भाग 1 मध्ये शिकत आहात, पण तुम्हाला कोणत्या विषयातून ग्रॅज्युएशन व्हायचं आहे यासाठी तुम्हाला ही माहिती दिली. तुम्हाला जो विषय ग्रॅज्युएशनसाठी निवडायचा असेल त्याची पूर्वतयारी तुम्ही पहिल्या वर्षापासूनच ठेवायला हवी. BSc भाग फर्स्ट बद्दलच जर बोलायचं झालं तर BSc भाग फर्स्ट मध्ये 2 सेमिस्टर आहेत, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2. सध्या थोडी परिस्थिती वेगळी आहे, पण मी रेग्युलर पॅटर्न आपल्यासोबत सांगत आहे. 2 सेमिस्टर आहेत, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2. प्रत्येक सेमिस्टरला प्रत्येक विषयाचे 2 थेरी पेपर असतात. प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा असतो आणि प्रॅक्टिकल एक्झाम ही ॲन्युअल असते, ती 50 मार्कासाठी असते. सध्या तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेत आहात. तुमची ही एक्झाम नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये ऑफलाईन होईल की ती ऑनलाईन होईल याबद्दल आताच काय सांगता येत नाही. शिवाजी विद्यापीठाकडून जशा जशा सूचना येतील तशा तशा सूचना ह्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवल्या जातील. तोपर्यंत आपण जे सध्या ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे ते तुम्ही ऐकत राहा. आपल्याला माहित आहे की गेले 8-9 महिने कोरोनामुळे आपली मानसिकता बदलली आहे, सवयी बदललेल्या आहेत. आपण सगळं करत आहोत पण समाधानी नाही. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही ऑनलाईन टीचिंग हे घरातून मोबाईलद्वारे घेत आहात. तुमच्या हातात पेन, पेन्सिल, वही आहे, पण तुम्ही समाधानी नाही हे आम्ही जाणतो आहोत. आम्ही पण तितकंसं समाधानी नाही आहोत, कारण वर्गामध्ये फेस टू फेस जे टीचिंग केलं जातं त्यात जे समाधान असतं ते ऑनलाईन टीचिंगमधून समाधान मिळत नाही, हे सत्य आहे. समाधान मिळालं पाहिजे. तुम्हाला माहित असेल, सॅटिस्फिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. पण या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटामुळे, कोरोनाच्या, कोविड-19च्या या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. मनोधैर्य वाढवा. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. बिलकुल घाबरून जाऊ नका, कारण जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही म्हणणार की गेली मार्च पासून 8-9 महिने आपली काही शैक्षणिक प्रगती झालेली नाही, प्रगती थांबली आहे, वेळ गेला आहे असं आपल्याला वाटत असेल. हो, मला पण मान्य आहे, आपली हवी तशी शैक्षणिक प्रगती झालेली नाही हे आम्ही पण जाणतो आहोत, मान्य करतो. पण एक लक्षात ठेवा, 8-9 महिने हा वेळ जरी गेला असला तरी आपण आपलं आरोग्य आणि कुटुंब सांभाळलं पाहिजे. मान्य आहे, वेळ मौल्यवान आहे, वेळ मौल्यवान आहे, पण जीवन खूप अमूल्य आहे. त्यामुळे जर वेळ जरी गेला असला तरी तुम्ही तुमच्या घरी बसून अभ्यास करून जीवनाकडे लक्ष द्या. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन लेक्चरना 100% प्रेझेंट राहण्याची खबरदारी घ्या. आम्ही तुमच्या यशाची जबाबदारी घेतो. तुम्ही माझं कॉलेज, माझी जबाबदारी हे सांभाळत राहा. म्हणजे काय, प्रत्येक विषयाच्या टीचरने तुम्हाला जे काय ऑनलाईन नोट्स दिले असतील, ऑनलाईन टेस्ट दिले असतील, त्याचा वेळोवेळी अभ्यास करा. तिथं कुठलीही हलगर्जी करू नका, वेळ घालवू नका, अपडेट राहा, नोट्स अपडेट ठेवा. सुख आणि दुःख हे येतच राहणार आहे. सुख असलं की जास्त भारावून जाऊ नका, आणि आता सध्याचे आपल्याला काय कोरोनाचं दुःख वाढतं, त्यामुळं नाराज पण होऊ नका. तुम्हाला माहित असेल की एकदा श्रीकृष्णाला विचारलं जातं
की हे देवा, तू ह्या भिंतीवर असं काय लिही की आनंदात असताना वाचलं तर वाईट वाटेल आणि दुःखात असताना वाचलं तर आनंद होईल. तर श्रीकृष्णानं भिंतीवर काय लिहिलं होतं? काय विचारलं होता प्रश्न? की देवा, या भिंतीवर असं काहीतरी लिही की आनंदात वाचलं तर दुःख होईल आणि दुःखात वाचलं तर आनंद होईल. त्यावेळी श्रीकृष्णानं भिंतीवर लिहिलं होतं, ही वेळ पण निघून जाईल. सध्या जग प्रचंड प्रमाणात बदलत आहे. प्रत्येक दिवशी नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळत आहे. आपण जे रात्री शिकलो, सकाळी उठून गुगलवर सर्च केलं तर ते अपडेट झालेलं असतं, ते बदललेलं असतं. त्यामुळं आपण लहानपणी शिकत असताना, तुम्ही मराठी शाळेत हायस्कूलमध्ये शिकत असताना तुम्हाला कोणीतरी अशीच एखादी गोष्ट सांगितली असेल. ससा कासवाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल की त्यांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ससा पळत जाऊन मध्ये कुठेतरी थांबतो आणि कासव अगदी संत गतीनं जाऊन सशाच्या पुढे जाऊन ती शर्यत जिंकतं. पण विद्यार्थी मित्र, तो पास्ट होता, तो भूतकाळ होता. जग हे प्रचंड प्रमाणात बदलत आहे. स्पर्धेचे जग आहे. तुम्हाला फाईट करावं लागेल, त्याला पर्याय नाही. कॉम्पिटिशन भरपूर आहे, स्पर्धक भरपूर आहेत. पण आपला अभ्यास तेवढ्याच तयारीचा असेल तर आपल्याला संधी पण आहे. असं म्हटलं जातं की देर इज ऑलवेज व्हॅक्यूम ॲट द टॉप. मला काय सांगायचं होतं? ससा कासवाच्या गोष्टीप्रमाणे संत गतीनं जाऊन स्पर्धा जिंकण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हे आता ॲप्लिकेबल नाही. मग तुम्ही म्हणाल, काय ॲप्लिकेबल आहे? तुमचा नक्कीच प्रश्न असणार आहे की सर, द स्लो अँड स्टेडी डज नॉट विन द रेस हे ॲप्लिकेबल नसेल तर काय ॲप्लिकेबल आहे? मी तुम्हाला सल्लावजा मार्गदर्शन करेल. स्लो अँड स्टेडी हे ॲप्लिकेबल नसून सध्याच्या जीवनात फास्ट आणि ॲक्युरेट हे ॲप्लिकेबल आहे. तुमची कॅल्क्युलेशन्स फास्ट पाहिजेत, तुमचा स्टडी सगळं फास्ट पाहिजे. पण फास्ट हे सगळं करत असताना ते चुकीचं असतं, उपयोगाचं नाही. ते ॲक्युरेट पाहिजे. त्यामुळे फास्ट आणि ॲक्युरेट हे असलं पाहिजे. कुठलीही ऑनलाईन एक्झाम देताना वेळेची मर्यादा असते. त्या वेळेत तो कोर्स, ते क्वेश्चन्स हे आपण पूर्ण केले पाहिजेत. त्यामुळे कायमस्वरूपी तुम्ही एक लक्षात ठेवा की स्लो अँड स्टडी विन्स द रेस हे आता ॲप्लिकेबल नाही, तर फास्ट अँड ॲक्युरेटची ह्या जगात गरज आहे. खूप संधी आहेत. अगदी BScच्या कुठल्याही विषयामधून तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करून प्रोफेसर्स बँकिंग क्षेत्रामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, UPSC, MPSC सगळ्या परीक्षा देता येतात. तुम्ही तुमचे प्लॅन्स तयार ठेवा. माणसाकडे काहीतरी ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. भले निर्णय चुकला तरी चालेल. करेक्ट निर्णय घेऊन 95-98% माणसं जगात यशस्वी झालेत. पण निर्णय चुकला तरी सुद्धा काही माणसं खूप मोठी सक्सेस झाली पाहिजेत. निर्णय क्षमता पाहिजे. आपण जर काहीच निर्णय घेत नसेल तर त्याचा काही यूज नाही असं मला वाटतं. निर्णय घ्या. तुम्हाला काय व्हायचं आहे तो निर्णय घ्या. तुमचे प्लॅन्स तयार असू देत. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे प्लॅन्स तयार ठेवा. तुम्हाला BSc नंतर काय व्हायचं पुढं, तुमच्याकडे 3 वर्ष आहेत. तुम्हाला काय बनायचं आहे हे ठरवणारी तुमची 3 वर्ष आहेत. आणि BScच्या 3rd इयरला तुम्ही जो काय पर्याय निवडाल तो तुमच्या लाईफमधला टर्निंग पॉईंट असेल. पुढं जायचं का तिथंच अडकायचं? अजून एक
गोष्ट तुम्हाला मला सांगायला आवडेल, तुमच्याकडे BSc ची 3 वर्षे आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर अजून 2 वर्षे, म्हणजे तुमच्याकडं अजून जीवनात यशस्वी होण्यासाठी 5 वर्षे शिल्लक आहेत. या 5 वर्षामध्ये काय बनायचं आणि काय बनायचं नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट सांगतो, तुम्ही या जर 5 वर्षात अभ्यास न करता तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी अभ्यास न करता ऐशारामात करत बसलात, आराम करत बसलात, तर 5 वर्षानंतरचं तुमचं आयुष्य हे एखाद्या मजुराप्रमाणे घालावं लागेल. पण जसा शेतात मजूर काम करतो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जर तो काबाड कष्ट करतो, तसं तुम्ही एखाद्या मजुरासारखं कष्ट केलं 5 वर्षे, तर तुमचं पुढचं आयुष्य हे राजासारखं असेल. तुम्ही ठरवायचं आहे राजासारखं जीवन जगायचं का मजुरासारखं वागायचं. 5 वर्षे अशीच घालवलीत, अभ्यास न करता वेळ घालवलात, तर पुढचं आयुष्य हे मजुराप्रमाणे जगावं लागेल. आणि ही 5 वर्षे जर मजुराप्रमाणे राबलात तर तुमचं पुढचं आयुष्य हे राजाप्रमाणे जाईल. प्लॅन्स तयार ठेवा. यश येईल की नाही हा भविष्यकाळ आहे. भविष्यकाळात नेहमी पॉझिटिव्हच राहा, निगेटिव्ह विचार कधी करू नका. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, दररोज आपल्या डोक्यातून 70-80 हजार विचार बाहेर पडत असतात. तुम्हाला याची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण दररोज आपल्यातून 70-80 हजार एवढे विचार बाहेर पडत असतात. आणि त्यापैकी 75 ते 80% विचार हे आपले निगेटिव्ह असतात आणि 20-25% हे आपले विचार पॉझिटिव्ह असतात. तर निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. हे बदला. 70-80% विचार हे पॉझिटिव्ह ठेवा, 20-25% हे निगेटिव्ह विचार राहिले तर राहू देत. पॉझिटिव्ह राहा. देह हे मोठं ठेवा. असं सपोज करा की मला पुढे जाऊन IAS एक्झाम पास व्हायची आहे, जिद्द ठेवा. तुम्ही आत्ताच जर नकारार्थी राहिला तर यश मिळवणं थोडं कठीण जातं. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर यश मिळवणं हे सोपं असतं. शेक्सपियरनं त्यांच्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल. तो असं म्हणतो की माझ्या डिक्शनरीत इम्पॉसिबल हा शब्दच नाही. या जगात एकही गोष्ट अशी नाही की आपण प्रामाणिक प्रयत्न केलं तर ते आपल्याला जिंकता येत नाही. त्यामुळं तुम्ही तुमचे प्लॅन्स तयार ठेवा. पहिला प्लॅन तयार करा की मला ही असं व्हायचं आहे, मला ह्या पदावर पोचायचं आहे. पण सध्याचं युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे. तुम्हाला जे प्लॅन ए आहे तो प्लॅन ए सक्सेसफुल करता नाही आला, तिथं जर सक्सेसफुल नाही झाला तर नाराज होऊ नका, घाबरू नका. प्लॅन बी तयार ठेवा. आणि ज्या अर्थी तुम्ही प्लॅन ए साठी धडपडत आहात तिथं सक्सेस मिळेलच. तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल तर सक्सेस मिळेलच. आमच्या सर्व प्राध्यापकांचं तुम्हाला तसं सहकार्य राहीलच. तुम्ही कुठली शंका, बुक्स, इकॉनॉमिकल अडचण, यशापर्यंत जाण्यासाठी कुठली नोट्स, बुक्स, आर्थिक अडचण आली तर तुम्ही जरूर आम्हा सगळ्या प्राध्यापकांना संपर्क ठेवा. आमच्यापैकी एकही प्राध्यापक की तुम्हाला मदत करणार नाही असं कधी होणार नाही. आणि प्लॅन ए पर्यंत जाण्यासाठी तुमची जर जिद्द असेल, धडपड असेल तर यश नक्की मिळेल. बॅड लकीली नाहीच मिळालं तर तुमच्याकडे तुमचा बी प्लॅन असला पाहिजे, तिथं तुम्हाला यश मिळेलच मिळेल. आजच्या ह्या इंडक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला सर्वांना तुमच्या शैक्षणिक सामाजिक जीवनाबद्दल मी शुभेच्छा देतो. आणि संयोजकांनी मला इथं 5 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी ऑर्गनायझिंग कमिटीचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.
भंडारे सर. धन्यवाद सर. आपण बीएससी पार्ट 1 मधील जे क्लासमधील टीचिंग असेल किंवा भविष्य काळातील जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपण बीएससी त्याच्यानंतर एमएससी आणि त्याचबरोबर आपण नोकरी करत असताना नोकरी आपण कुठली केली पाहिजे किंवा व्यवसाय जर करायचा असेल उद्योग जर करायचा असेल तर आपण नेमकं आपली तयारी कशी असायला पाहिजे आणि त्या धोरणानं आपण यशस्वी कसं व्हायला पाहिजे याबद्दल आपण सांगितलं. आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. मी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून विद्यार्थ्यांमधून मिस हिना शेख हिला या ठिकाणी स्वतःचे जे विचार आहेत हे मांडण्यासाठी मी तिला इथं आमंत्रित करतो. हिना शेख. Yes, sir. Okay. Good morning, everyone present over here. Myself, Hina Sheikh, the student of microbiology. Today, I'm here to express my views, which I have been experiencing through online classes. Few days back, our online classes were successfully started. At most, every teachers are well known by us till now. I really wanted to appreciate and thank you for being such a wonderful teacher. The way you were interacting with us, the way of teaching, making learning so interesting, and explaining again in case we don't understand. Everything was outstanding. I remember only 5 students were present on the day of micros class. Don't know why, but I wanted to thank you for being such an amazing teacher. Though there were 5, I felt like sitting and studying in a crowded classroom. The online classes in English as well as in Marathi have been totally enriching and gainful. The concepts are explained in details and all doubts are cleared. Especially, I enjoy attending the classes and look forward to new learning experiences in each class. Right, I'm talking about only studies. I think we have a lot more things like being an NSS or NCC candidate or taking part in sports and annual functions to restrain ourselves. Though we haven't yet entered into our new campus and classrooms due to these pandemic conditions, but I really hope it will be a great pleasure meeting you all, making new friends, and interacting face to face while walking to our new paths of journey. I desire it will be a great time with all of you. Looking forward to it, I would like to stop here to proceed further. Thanking you with regards. थँक्यू हिना. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी बॉटनी डिपार्टमेंटचे वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख जगताप सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. ओके. भंडारे सर पिनअप करा की स्क्रीनवर दिसत नाही. यस सर. दिसतंय. हा दिसते सर दिसते. आवाज येतोय माझा क्लिअर. हा येतो सर. येतोय सर येतोय. सुरू करा. ओके. महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण, विद्यार्थी पालक समितीचे चेअरमन डॉक्टर मोहम्मद पटेल सर, IQAC चेअरमन डॉक्टर माने सर, आजच्या इंडक्शन प्रोग्रामचे सर्व संयोजक, माझे सहकारी मित्र DB पाटील सर आणि सर्व विद्यार्थी मित्र, आज आपण इंडक्शन प्रोग्राम म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस नवीन महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात आणि नवीन वातावरणामध्ये येतात, सूट होतात, टोळतात आणि आपल्या जीवनाचं जो पुढचा मार्ग आहे तो मार्ग
मार्गक्रमित करण्याचा योग्य रीतीने प्रयत्न करतात. त्यासाठी हा इंडक्शन प्रोग्राम महाविद्यालयांमध्ये राबवला जातो. पर्टिक्युलरली आपल्या महाविद्यालयाबद्दल बोलायचं झालं तर प्रज्वलितो ज्ञानमय प्रकाश हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाने सन 1968 साली या शिक्षण संस्थेचा पाया रचला आणि महाविद्यालयाची स्थापना माननीय कैलासवासी श्रीमंत विजयसिंह यादव साहेबांनी 1999 ला या महाविद्यालयाची स्थापना या वडगाव नगरीमध्ये केली. सन 2000 साली या महाविद्यालयाचा विज्ञान विभाग सुरू झाला व आता 2019 साली महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग सुरू झाला. महाविद्यालय या ग्रामीण भागामध्ये सुरू करण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, ज्ञानगंगा ही अगदी तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेवून हे महाविद्यालय या वडगाव नगरीमध्ये सुरू करण्यात आले. देशाचा चांगला नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जडणघडण करणे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे आणि त्याला एक चांगला नागरिक म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारची जडणघडण विद्यार्थ्याची करण्याची जबाबदारी हे महाविद्यालय या ठिकाणी घेत आहे. या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे म्हणजे एकूण आपण पाहिले तर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये एकूण 7 विषय शिकवले जातात. माझे मित्र डॉक्टर डी.बी. पाटील सर यांनी आपल्याला या विषयांविषयी सांगितले आहे. यामध्ये ए ग्रुप साठी मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर बी ग्रुप साठी बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री अशा ग्रुपची सुविधा महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ते आपला प्रिन्सिपल सब्जेक्ट महाविद्यालयामध्ये निवडू शकतात आणि आपलं पुढचं करिअर किंवा करिअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे पुढचा मार्ग ते ठरवू शकतात. वरील सर्व विषयांच्या अध्यापनासाठी महाविद्यालयामध्ये तज्ञ मार्गदर्शक शिक्षक आपणास उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक विषयामध्ये अनेक अध्यापकांनी उच्च शिक्षित म्हणजेच PhD डिग्री प्राप्त केलेली आहे, डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे आणि आपलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हे सर्व शिक्षक अगदी बॉटम ऑफ हार्ट पासून प्रयत्न महाविद्यालयामध्ये करत असतात. सध्याच्या कोरोना क्रायसिस मध्ये, पॅन्डेमिक पिरियड मध्ये, यू आर फॅमिलियर विथ लास्ट 9 to 10 months, मागील 9 ते 10 महिन्यामध्ये आपण या कोरोनाला सामोरे जात आहोत आणि या कालावधीमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला आलेले आहेत. आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना आणि प्रवेश घेतल्यानंतर जी आपला अध्यापनाचा जो भाग आहे याच्यामध्ये आपण फेस टू फेस टीचिंग करू शकलेलो नाहीये. याच्यासाठी आपण नवीन मोड किंवा ऑनलाईन टीचिंग हा प्रकार आपण या ठिकाणी नव्यानं अनुभवत आहोत आणि याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंग आपण सर्वांनी याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंग मध्ये भाग घेऊन प्रत्येक तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन त्या विषयामध्ये आपण घ्यावं असं आपणा सर्वांना या ठिकाणी मी विनंती करत आहे. कारण मागे ज्या एक्झामिनेशन झाल्या किंवा मागे ज्या विद्यापीठांच्या परीक्षा झाल्या, या परीक्षा होत असताना काही परीक्षा ऑनलाईन, काही परीक्षा ऑफलाईन झाल्या आणि ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा होत असताना याच्यामध्ये काही परीक्षा न घेता विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड केलं. पण हे कॅरी फॉरवर्ड करत असताना एक लक्षात ठेवा की त्या विद्यार्थ्याची त्या अकॅडमिक इयर मधली प्रेझेंटी, त्या अकॅडमिक इयर मध्ये त्या विद्यार्थ्याने केलेलं कार्य
त्या विद्यार्थ्यानं त्याचं शैक्षणिक मीन्स अकॅडमिक वर्क जे केलेलं आहे ते अकॅडमिक वर्कचं पर्सेंटेज जे आहे त्या अकॅडमिक वर्षाच्या पर्सेंटेजवर त्या विद्यार्थ्याच्या प्रेझेंटीवर त्या वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यानं स्वतः शिक्षकांबरोबर असणारं त्याचा जो कम्युनिकेशन आहे या सर्व गोष्टींना ग्राह्य धरून त्यांना कॅरी फॉरवर्ड करत असताना त्यांच्या पर्सेंटेज जी आहेत ती त्यांच्या प्रेझेंटीवर प्रॅक्टिकलच्या प्रेझेंटीवर मेंटेन करून दिलेली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की ऑनलाईन होणारी सर्व लेक्चर्स आहेत हे आपण 100% अटेंड केली पाहिजेत. यासाठी आपल्याला DB पाटील सरांनी आवाहन केलेलं आहे, कारण ज्याची प्रेझेंटी 100% आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळालेला आहे हे लक्षात ठेवा. ऑनलाईन टीचिंग करत असताना आणखी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम किंवा आपण कोणत्या नेटवर्कवरून आपण कम्युनिकेशन करणार आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. सर्वांना या ठिकाणी सर्व वेळेस सर्व व्याख्यानं मेंटेन करणं शक्य होईल की नाही हे आता पुरताच सांगता येत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या बाजूने संपूर्ण प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक विषयाची आपल्या ग्रुप प्रमाणे होणारी सर्व लेक्चर्स आपण अटेंड करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण लेक्चर वेळेत आणि प्रामाणिकपणे अटेंड केली तर या सर्व लेक्चरचा आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण आपली सर्व अध्यापनाची कामे ऑनलाईन करत आहोत. आपल्या सर्वांनी या महाविद्यालयामध्ये BSc या कोर्ससाठी प्रवेश घेतल्याबद्दल आपणा सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, कारण या महाविद्यालयाचा या शिवाजी विद्यापीठामध्ये एक मोठा नावलौकिक आहे. या महाविद्यालयाचा शैक्षणिक स्पर्धात्मक बातमीमध्ये म्हणा, गुणात्मक म्हणा, सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा करण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच अग्रणी राहिलेले आहे. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या महाविद्यालयामध्ये NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना या योजने अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांचं युनिट महाविद्यालयामध्ये चालवलं जातं. या युनिट मार्फत महाविद्यालयाच्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या विविध गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या NSS मार्फत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबवले जातात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाविद्यालयाला NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्सची मंजुरी मिळालेली आहे आणि गेल्या वर्षापासून महाविद्यालयामध्ये NCC कार्यरत आहे. या NCC मध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं सैनिकी शिक्षण जे म्हणतो आपण हे सैनिकी शिक्षण NCC मार्फत दिलं जातं आणि विद्यार्थ्यांमध्ये एक शिस्तप्रिय विद्यार्थी घडवण्याचं काम या NCC मध्ये केलं जातं. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा सांस्कृतिक विभाग नेहमी कार्यरत राहिलेला आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वतःचं नाव चमकवत आहेत. क्रीडा विभाग पाहिला तर क्रीडा विभागाचे प्रमुख माननीय सुनील पाटील सर यांनी हा क्रीडा विभाग अत्यंत ताकदीनं चालवलेला आहे. या क्रीडा विभागामार्फत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अगदी देशस्तरावरील पातळीवर गाजलेले आहेत. महाविद्यालयाच्या आर्चरी विभागातून विविध विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपलं नाव महाविद्यालयाचं नाव चमकवत आहेत. यामध्ये हॉकीचा संघ आहे किंवा हॉकी खेळणारे विद्यार्थी आहेत. आपला हॉकीचा संघ सुद्धा अगदी महाराष्ट्राच्या कॅप्टन आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी ते पद भूषवत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी गुणात्मक विद्यार्थ्यांचा विकास घडवणे आणि गुणात्मक विकास आपण जर पाहिला तर माझे मित्र DB पाटील आपल्याला बोलल्याप्रमाणे दरवर्षी
शिवाजी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, मग तो गणित विषय असू देत, झुलॉजी विषय असू देत किंवा इतर विविध विषयांमध्ये, केमिस्ट्री विषय असू देत, आपलं नाव चमकवत आहेत मेरिट लिस्टमध्ये. प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपलं नाव, महाविद्यालयाचं नाव ते या ठिकाणी म्हणजे महाविद्यालयाचं नाव चमकवत आहेत, स्वतःचं नाव चमकवत आहेत. अशा महाविद्यालयाचा हा चढता आलेख प्रत्येक वर्षी विविध विभागातून विद्यार्थी या मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत. अशा या गुणसंपन्न आणि अतिशय नावलौकिक असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आपण प्रवेश घेतला आहात. आपल्या सर्वांचं पुनश्च अभिनंदन. महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यांच्या नावाने ही अकॅडमी चालवली जाते. याच्यामध्ये MPSC, UPSC आणि विविध प्रकारच्या स्पर्धा, या स्पर्धा परीक्षांसाठी विविध मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाते आणि या मार्गदर्शक केंद्रामधून विविध विद्यार्थी MPSC, UPSC मधून आपले आयुष्याचं म्हणजे पुढचं जे ध्येय धोरण आहेत किंवा आपण आयुष्यामध्ये पुढे काय करायचं आहे हे पुढे जाऊन म्हणजे या मार्गदर्शन केंद्रामधून मार्गदर्शन घेऊन ते सक्सेसफुल होत आहेत. याच्यानंतर महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स, म्हणजे मग त्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स असतील, विविध काय म्हणतो आपण GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप असतील, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप असतील. महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी या स्कॉलरशिप मिळवतात. मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी येतात म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येणारे विद्यार्थी आपल्या मेरिटनुसार विविध स्कॉलरशिप दरवर्षी महाविद्यालयामध्ये मिळवतात. याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या मेरिट स्कॉलरशिप याच्यामध्ये सुद्धा महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी चमकत आहेत. या स्कॉलरशिप महाविद्यालय ते स्वतः मिळवत आहेत. त्यानंतर महाविद्यालयामध्ये आपल्या महाविद्यालयासाठी समृद्ध ग्रंथालय उपलब्ध आहे. या ग्रंथालयामध्ये विविध विषयांचे ग्रंथ, विज्ञान विषयाशी संबंधित असणारे रेफरन्सेस बुक्स, आर्ट विभागासाठी, वाणिज्य विभागासाठी असणारे रेफरन्स बुक्स या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. याच्यामध्ये बुक बँक सारखी सेवा असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमधून वेगवेगळ्या प्रकारची जर्नल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचं वाचन साहित्य असेल, हे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम आपलं महाविद्यालयाचे ग्रंथालय करत आहे. या अशा प्रकारच्या अनेक उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवत असते. याच्यामध्ये विशेष करून आणखी एक उपक्रम महाविद्यालय राबवतं. याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिपचा कॅम्प महाविद्यालयामध्ये राबवला जातो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता म्हणजे नोकरीच्या पाठीमागे न लागता पुढे आयुष्यामध्ये काही व्यावसायिक शिक्षण घेऊन किंवा महाविद्यालयामध्ये काही छोटे छोटे COC म्हणजे करिअर ओरिएंटेड कोर्सेस करून विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय करू शकतील अशासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप कॅम्प राबवले जातात. आणि याच्यामध्ये विविध कंपन्यांचे लोक किंवा एक्सपर्ट्स म्हणा या ठिकाणी येऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, जेणेकरून फक्त नोकरीच्या मागे न लागता पुढील आयुष्यामध्ये ते चांगले एंटरप्रेन्योर व्हावेत यासाठी हा एंटरप्रेन्योरशिप कॅम्प महाविद्यालयामध्ये राबवला जातो. त्यानंतर काही वर्षापूर्वीपासून महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ म्हणजेच कॉन्व्होकेशन जे आहे ते आता विद्यापीठाने महाविद्यालयांकडे हा कार्यक्रम जो आहे, हा समारंभ आहे तो सोपवला गेलेला आहे. याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थी जे आहेत, ज्यांनी सक्सेसफुली 3 वर्षामध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे आणि जी काही ज्ञानाची शिदोरी त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, त्याची जी पदवी आहे, त्याची जी डिग्री आहे, ती सन्मानाने विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये प्रदान केली जाते. याच्यासाठी पदवी प्रदान समारंभ महाविद्यालयामध्ये आयोजित केला जातो आणि या पदवी प्रदान समारंभामध्ये अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून किंवा जे गुणवान विद्यार्थी आहेत
या गुणवान विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो आणि महाविद्यालयातील या गुणवान विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप्स आणि विविध सन्मान या विद्यार्थ्यांचे या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा केले जातात. यासारखे अनेक उपक्रम महाविद्यालय या ठिकाणी राबवते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणात्मक विकास व्हावा आणि एक चांगला नागरिक म्हणून विद्यार्थी या महाविद्यालयातून बाहेर पडावा, की जेणेकरून तो भारताचा एक चांगला नागरिक व्हावा. चांगला नागरिक म्हणून त्याने त्याची कर्तव्य पार पाडावीत हा उद्देश या ठिकाणी ठेवून आम्ही या ठिकाणी नेहमी कार्यरत राहत असतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य आपण जर पाहिलं की महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय सन्माननीय चव्हाण मॅडम या अतिशय कडक शिस्तीच्या, त्याचबरोबर मायेनं व आपुलकीनं प्रत्येक विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या नेहमीच करत असतात. नुसत्या प्राचार्य मॅडम फक्त हे करतात असं नाही, तर महाविद्यालयातील सर्व गुणी प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. महाविद्यालयाचा प्रशासकीय वर्ग सुद्धा विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रवेशाच्या वेळी असेल किंवा परीक्षांच्या वेळी असेल, नेहमी त्यांना असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमचा प्रशासकीय वर्ग सुद्धा नेहमी विद्यार्थ्यांच्या साठी कार्यरत असतो. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांसाठी जे काही ज्या गोष्टी उपलब्ध होतील, जे जे आम्हाला करता येईल ते करण्याचा प्रयत्न नेहमी आमचं महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी करत असतं. तर अशा प्रकारे महाविद्यालय आपणा सर्वांसाठी या ठिकाणी सर्व प्रकारे आपणाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे. आपण सर्वांनी अशा या गुणसंपन्न आणि अतिशय गौरवशाली महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतला आहात. आपल्या सर्वांचं पुनश्च अभिनंदन. आपण सर्वजण या महाविद्यालयातून निश्चित आपण जे ठरवलेलं आहे, आपण जे काही पुढे जाऊन आयुष्यामध्ये करणार आहोत, त्या संदर्भाने आपली जडणघडण या महाविद्यालयामध्ये केली जाईल. आपल्या सर्व प्रकारच्या शंका कुशंका इथं सोडवल्या जातील आणि आपल्याला एक चांगला नागरिक म्हणून आयुष्यामध्ये घडवण्यासाठी हे महाविद्यालय प्रयत्न करत राहील. माझी सर्व पालकांना पण विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपला विद्यार्थी नेहमी ऑनलाईन टीचिंग मध्ये भाग घेतो का, महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांमध्ये तो असतो का, यासाठी आपण महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यामध्ये आपण उपस्थित राहून आपल्या महाविद्यालयाची, आपल्या पाल्याची वेळोवेळी आपण चौकशी केली पाहिजे आणि आपला पाल्य हा कसा महाविद्यालय कसा चांगला नागरिक घडेल त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. एवढं सर्व बोलून मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिलेली आहे की या इंडक्शन प्रोग्राम मध्ये थोडंसं विद्यार्थ्यांना उद्युक्त करणं, विद्यार्थ्यांना इंड्यूस करणं आणि या महाविद्यालयामध्ये त्यांनी जो प्रवेश घेतलेला आहे तो यथार्थ आहे आणि या महाविद्यालयातून ते चांगले विद्यार्थी म्हणून, गुणग्राहक विद्यार्थी म्हणून पुढे आयुष्यामध्ये मार्गक्रमण करतील अशी आशा ठेवतो आणि मला इथं संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर सी माने सर यांना विनंती करतो. धन्यवाद भंडारी सर. आज आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक समिती तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित ऑनलाईन इंडक्शन प्रोग्राम BSc फर्स्ट 2020-21 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम उपस्थित होत्या, पण काही तांत्रिक कारणास्तव त्या आपल्याला मार्गदर्शन करू शकलेल्या नाहीत. येणाऱ्या भविष्याच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष कॉलेज चालू होईल त्यावेळी त्या आपल्याला
मार्गदर्शन करतील याची मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डी.जी. जगताप सर यांनी आपल्या महाविद्यालयातील विविध पैलूबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी आमच्या समितीच्या व महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लाभलेले आजचे वक्ते गणित विभाग प्रमुख माझे मित्र डी.बी. पाटील सर यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नवीन नॉलेज त्याचबरोबर टेक्निक आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये संधी भरपूर आहेत. या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, त्यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर असेल याबद्दल सरांनी मार्गदर्शन केले. मी सरांचा मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सर. याचबरोबर आपल्या BSc भाग 1 मधील एक विद्यार्थिनी मिस हिना शेख हिनेही आपलं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल तिचेही मी आभार मानतो. महाविद्यालयातील स्टुडंट टीचर असोसिएशनचे प्रमुख डॉक्टर M.A. पाटील सर व सर्व समिती सदस्य, त्याचबरोबर IQAC चे सर्व सदस्य, क्रायटेरियन हेड्स यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेही मी आभार मानतो. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्वात शेवटी ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही असे सर्व तुम्ही विद्यार्थिनी यांचे मी विशेष आभार मानतो व माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.